सतत थकवा जाणवतोय, चक्कर येतेय, हातपाय सुन्न होत आहेत, मेमरी वीक होतीये, याला फक्त रिझन एकच, तर तुमच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन बी12 ची खूप जास्त कमी असण्याची शक्यता आहे. व्हिटॅमिन बी12 हे एक वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे. ते आपल्या बॉडीमध्ये नसा, मेंदू, रक्त यासाठी खूप जास्त महत्त्वाचे काम करते. आपली बॉडी हे व्हिटॅमिन स्वतः बनवू शकत नाही, त्यामुळे ते पूर्णपणे आहारावर किंवा सप्लिमेंट्सवरच अवलंबून असते. हे बी12 जर कमी असेल तर आपल्या शरीरामध्ये रक्त असूनही एनर्जी राहत नाही. मग आरबीसी तयार करणे, नर्वस सिस्टीम हेल्थ, ब्रेन अँड मेमरी फंक्शन्स, डीएनए फॉर्मेशन अँड सेल रिपेअरिंग हे सर्व व्हिटॅमिन बी12 चे मेन फंक्शन्स आहेत. हे व्हिटॅमिन आपल्या शरीरामध्ये जर कमी झाले तर आपल्याला काही लक्षणे दिसतात. सतत थकवा, दम लागणे, हातापायाला मुंग्या येणे, चालताना बॅलन्स न होणे, मेमरी लॉस होणे, डिप्रेशन आणि जीभ लाल होऊन दुखणे. आणि ही डिफिशियन्सी जर आपल्या लवकर लक्षात नाही आली तर परमनंट नर्व डॅमेज होण्याची सुद्धा शक्यता असते. तर ही बी12 डेफिशियन्सी कोणाला जास्त होते तर व्हेजिटेरियन्स, वेगन्स, 40 वर्षापुढील लोक, मेटाफॉर्मिन घेणारे डायबिटीज पेशंट, थायरॉइड पेशंट आणि अल्कोहोल इंटेक जास्त असलेली लोक. व्हिटॅमिन बी12 ची नॉर्मल लेवल 200 to 900 पिकोग्रॅम पर मिलीलिटर पाहिजे. आणि ही लेवल जर तुम्हाला बॅलन्स ठेवायची असेल तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये अंडी, चिकन, मासे, मटण आणि व्हेजिटेरियनसाठी दूध, दही, ताक, पनीर ही सोर्सेस नक्की ऍड करा आणि व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी पासून दूर राहा. आणि महत्त्वाचे म्हणजे व्हिटॅमिन बी12 हे वॉटर सोल्युबल असल्यामुळे ओव्हरडोसचा धोका फार कमी असतो. तरीही डॉक्टरने किंवा न्यूट्रिशनिस्टने सांगितल्याशिवाय सप्लिमेंट डोसेस मनाने घेऊ नका. आणि अशीच व्हिटॅमिन बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी ही सिरीज नक्की फॉलो करा. थँक्यू.